नमस्कार, वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस. मुंबई इंटर रिलिजियस सॉलिसिडॅरिटी काउन्सिल आणि बाहाई समुदाय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बहाउल्लाह आणि महात्मा बाब यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय प्रार्थना व प्रेम, शांतता आणि ऐक्याचा संदेश देणारा भव्य सोहळा मरीन लाईन्स येथील बाहाई सेंटर येथे संपन्न झाला. या बहुधर्मीय सोहळ्यात इस्कॉन, ब्रह्मकुमारी, इस्लाम, शीख, ख्रिश्चन, झोरोस्ट्रियन आणि बाहाई धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या संदर्भातील हा वृत्तांत सादर करतायत आमचे प्रतिनिधी दिनेश मराठे. नमस्कार, आपल्यासोबत आहेत बाहाई समुदायातील एक ज्ञानवंत चंद्रकांत बुटले सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज बाहाई सेंटर येथे जो कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाचं नेमकं वैशिष्ट्य काय? आताच काही दिवसांपूर्वीच बाहाई धर्माचे जे दोन युगल अवतार आहेत, दिव्यात्मा बाब आणि बहाउल्लाह, जे अवतार मानतो, ज्यांना आम्ही अवतार मानतो, त्यांची जी ॲनिव्हर्सरी आहे ती साजरी केली गेली आणि त्यानिमित्त आज आम्ही सर्व धर्मीय लोकांना एकत्र आणलेलं आहे, जेणेकरून ते देखील त्यांच्या धर्माविषयी आणि त्यांच्या पंथांविषयी सोबतच आमच्या धर्माविषयी आणि आमच्या धर्म अवतारांविषयी माहिती मिळवू शकतील. आणि फक्त केवळ धार्मिकच नको, परंतु सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक निर्माण कार्यामध्ये जो बाहाई समुदाय संपूर्ण जगामध्ये कार्य करत आहे याविषयी पण त्यांना माहिती देण्यासाठी आम्ही एकत्र आलो. नेमकं काय थोडंसं स्पष्ट? दिव्यात्मा बाब आणि बहाउल्लाह यांचे हे जन्मदिवस जे आहेत ते एकत्र येतात एकामागे एक, आणि यावर्षी ते 22 आणि 23 तारखेला आलेले आहेत. तर 22 आणि 23 तारखेला आमचे कार्यक्रम झाले. तिथे ज्यावेळेला बाहाई समुदाय एकत्र झाला आणि त्यांनी त्याविषयी जी माहिती असते ती जाणून घेतली. परंतु बाहाई समुदाय इंटरफेथ गॅदरिंग किंवा आंतरधार्मिक संस्थेमध्ये पण भाग घेत आहे, आणि त्यासाठी म्हणून जी इंटरफेथ ऑर्गनायझेशन किंवा आंतरधार्मिक संस्था आहे ही वेगळ्या वेगळ्या जागी वेगळ्या वेगळ्या धर्माचे जे सण आहेत ते साजरे करण्यासाठी अशी गॅदरिंग तयार करतात. तर त्यांनी ही गॅदरिंग म्हणजे सर्वांना मिळून एकत्र यायसाठी म्हणून केलेली आहे. आणि कारण हे बाहाई धर्माविषयी होतं त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे त्यांनी दिव्यात्मा बाब आणि बहाउल्लाह यांची जी